नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव रवींद्र बापू भोर, मुक्काम पोस्ट हिवरेतर्फे नारायणगाव, हां, मग तालुका सातपुडा. जुन्नर, सातपुडा, हां तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हां. तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. बरोबर. तर मला सांगा दादा, हा जो आपला कांद्याचा प्लॉट आहे हा साधारण दादा किती दिवसाचा कांदा झालेला आहे? 1.5 महिन्यात झाला. हां, म्हणजे महिन्याचा कांदा आता कंप्लीट झाला आहे बरोबर. हा. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण कांद्याला बेसल डोस टाकतो त्यावेळेस म्हणजे पहिला आंबवण्यावरती. हा आंबोनीला हम्म. त्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली हा, बरोबर. बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांद्यासाठी वापरली म्हणजे ज्या प्लॉटला जी वापरली, तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? क्वालिटीत आणि पांढरी मुळीची भरपूर वाढ झालेली आहे. हा रिझल्ट चांगला भेटलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हम्म. ऑर्गॅनिक खतांचा वापर करावा. हा जमिनीची धूप होत नाही रासायनिक खतांनी. नाही रासायनिक खत, खतांनी जैविक धूप खतांनी. जैविक खतांनी धूप होत नाही. हा रासायनिक खतांनी जास्त धूप होते बरोबर. आणि हा. क्वालिटीत फरक पडतो. बरोबर दादा. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर 1.5 पावणे 2 महिन्याचा तुमचा कांदा आहे बोलले बरोबर. हा. तर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर कांद्याला खालून जर पोगर पाहिला तर एकदम जाड पोगर आहे कांद्याचा बरोबर. अंगठ्यापेक्षा जाड आहे. म्हणजे अंगठ्यापेक्षाही जाड पोगर झालेला आहे. महत्वाचं काय आहे का एकदम कडक पाते म्हणजे लूजपाना नाही पाथमध्ये, कडकपणा आहे बरोबर. बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना हा साधारण किती प्लॉट आहे तुमचा कांद्याचा? हा जवळ 1.5 एकर आहे. हा म्हणजे हा 1.5 एकर आहे. आणि याच्यानंतर परत तुम्ही कांद्याला खतं मागितलेली ती कोणत्या प्लॉटला मागितलेली? ते दुसऱ्या प्लॉट. हा नवीन तो दुसरा एक प्लॉट आहे त्यालाही पण तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत याचाच वापर केला आहे बरोबर. बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी, खूप समाधानी. हा. इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहे त्याबद्दल काय सल्ला असेल? त्यांना पण ऑर्गॅनिक खत वापरायला सांगितले, त्यांनी पण घेतलेली. हा म्हणजे तुमचे जोडीदार आहेत त्यांनी हा. स्वतः वापरलेले आहे त्यांनी आणि त्यांनी रिझल्ट पण घेतलेला आहे स्वतः बरोबर. बरोबर. हा. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? आहे समाधानी. हा. खूप धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल.